सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिली वेळ घमासान पाहायला मिळालं। सध्या सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, याचबरोबर आमदार आणि मंत्र्यांचं एकमेकाच्या विरोधात असलेलं अत्यंत खालच्या दर्जाचं जे म्हणतो ना राजकारण, ते याच सातारा जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळालं। अर्थात यशवंत विचार कुठं आहे हे विचारण्याची वेळ खरं तर सामान्य लोकांची आहे। इतकं दुर्दैव म्हणजे सकाळपासून 10 वाजल्यापासून आम्ही वार्तांकन करतोय। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षामध्ये कोण अध्यक्ष होणार, मात्र सध्या काटेकी टक्कर पाहायला मिळते। सकाळपासून अनेक घडामोडी घडल्या, आता सध्या सर्व सदस्य आत गेलेले आहेत आणि यामध्ये अध्यक्ष आणि चे निवड आता दोन्ही बाजूने उमेदवार अर्ज दाखल केले। सुरुवातीला मी सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून मनीषा फडतरे यांचा अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी अशोक पाटील शिवसेना यांचा अर्ज दाखल झालेला आहे। याचबरोबर भाजपकडून प्रिया शिंदे अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले यांचा अर्ज दाखल झालेला आहे। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑपरेशन लोटसमध्ये भाजप यशस्वी होतं का, मग का राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व सदस्य व्हीप काढल्याप्रमाणे एकजुटीनं मागं राहतात हे पाहणं गरजेचं आहे। मात्र एकंदरीत जे राजकारण दिसलं सकाळपासून, एकमेकाचे गचोर धरण्यापासून एकमेकाला चढाओढ करण्यापर्यंत अत्यंत दुर्दैवी राजकारण या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं। आणि सर्व हे कॅमेऱ्यामध्ये कैद करताना यशवंत विचार नक्की कुठं आहे हे याचा विचार संपूर्ण सातारा जिल्ह्यातील जनतेने नक्की करावा। मात्र काही वेळामध्ये, अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी कोण अध्यक्ष होणार हे आपल्याला समजणार आहे। विकास भोसले, यशवंत नगरी, सातारा।